प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ द्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन यच्छ यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे ते श्री दादा बबन कोथिंबिरे, ज्यांचा सातत्यानं फोन येत होता ते आमच्या मनीषाताई कोथिंबिरे आणि देवराम दादा धुमाळ त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते। विठ्ठला विठ्ठला कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज माझ्या कीर्तनाला गोड मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू जे राशीन पंचक्रोशीचं भूषण आहेत, राशीन पंचक्रोशीचं वैभव आहेत, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असे आमचे मृदंगाचार्य ह.ब.प. प्रमोद महाराज पालवे दादांच्या चरणी मस्तक ठेवते। त्याचबरोबर त्यांच्या अगोदर बसलेले दोनही मृदंगाचार्य दोघांच्याही चरणी मस्तक ठेवते। हार्मोनियम वादक बाबा होले महाराज आहेत त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते। त्याचबरोबर इकडं गायनाची साथ करण्याकरता माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हंगीवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहेत, गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात। ह.भ.प. हनुमंत महाराज महारनूर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते। त्याचबरोबर इकडं गायनाची साथ करण्याकरता तेही राशीन पंचक्रोशीचं भूषण आहेत ह.भ.प. श्रीहरी महाराज सायकर दादांच्या चरणी मस्तक ठेवते। आमचे खामकर मामा खामकर बाबा आज कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते। त्याचबरोबर खोमनी महाराज आदी करून जिटे महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी। आता काय होतं या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि शक्य नाही याच्यापेक्षा ते उचितही नाही। या न्यायाप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे ह.भ.प. नावाची पदवी लावलेली आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते, कारण बाकीच्या पदव्या आपण लावून घेतल्या। गायन सम्राट, कीर्तन केसरी, लग्गी सम्राट, मृदंग सम्राट ह्या पदव्या आपण लावल्यात, परंतु जर श्रेष्ठ कुठली पदवी असेल तर ती ह.भ.प. हरिभक्त परायण या पदवीपेक्षा कुठलीही श्रेष्ठ पदवी नाही। ही पदवी ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे लावलेली आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते। विनेकरी बाबा आहेत, आमच्या ताई टाळ घेऊन उभे आहेत त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते। माझ्या आई समान बहिणी समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, वडिलांसमान भावासमान असणारे सर्व पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते। सप्त्याचे आयोजक, संयोजक, नियोजक सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिस्टीमवाले दादा, माझा घसा बसलेला असताना सुद्धा अगदी स्टेजवरती उभा राहून अगदी रोडवरच्या माणसांपर्यंत, अगदी आजूबाजूला झोपलेल्यांच्या घरापर्यंत आवाज पोहोचतोय आणि ते सिस्टीमवाल्या दादांमुळे दादांच्या चरणी मस्तक ठेवते। आज चालू असणारा आपला कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला फक्त आजच नाही तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपल्याला हा कीर्तनाचा कार्यक्रम नवे नवे अख्ख्या सप्ताहाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणून यूट्यूबसाठी शूटिंग चाललेलं आहे आणि मराठी तडका या चॅनेलवरती आपल्याला चालू असणारा सप्त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातील नवनवीन कीर्तनकारांचे व्हिडिओ तुम्हाला या मराठी तडका चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे। अवघ्या महाराष्ट्राच्या बाहेरही या चॅनेलचं खूप मोठं नाव झालेलं आहे आणि ते आपल्या गावचं भाग्य म्हणावं लागेल की आपल्याला एवढा मोठा चॅनल किंवा एवढा अगदी पॉप्युलर असणारा चॅनल आपल्याला कीर्तना सेवेसाठी किंवा सप्ताह सेवेसाठी उपलब्ध झालेला आहे। दादांच्याही चरणी एकदा मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते। विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाने अभंगाचा भावार्थ मनाचे कान करून ऐका, परंतु अभंगाचा भावार्थ सांगण्या अगोदर कीर्तनातले काही नियम लक्षात घ्या। प्रत्येकानं कीर्तनातले नियम कान उघडे करून ऐका। कीर्तन तुम्ही आवर्जून ऐकलंच पाहिजे असा कुणालाही आग्रह करणार नाही,
परंतु ज्याला कीर्तन ऐकायचे त्यांनी समोर बसा, ज्याला बडबड करायची, ज्याला गप्पा मारायच्या त्यानं बिंदास उठून गेलं तरी काही हरकत नाही. फक्त कीर्तनात बसून आपल्यामुळे विक्षेप होईल असं कुणी काहीही करू नका. देवानं एवढे सुंदर 2-2 हात दिले, टाळी वाजवण्याकरता दिले, देवानं एवढं सुंदर तोंड दिले, त्याचं भजन गाण्याकरता दिले. आपण इतर वेळेस तर प्रपंच करतच असतोय, इतर वेळेस त्याचं भजन करायला आपल्याकडे वेळ नाही, पण कमीत कमी कीर्तनात बसल्यानंतर तरी हातानं टाळी वाजवत चला, मुखानं भजन करत चला. आणि ज्यावेळी मी एखादा प्रश्न विचारणार आहे त्यावेळी प्रश्नाचं उत्तर देत चला. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख नावाची गोष्ट तशी मिळणारच नाही, परंतु तरी सुद्धा या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट जर पाहिजे असेल तर ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा एक देव आपलासा करून घ्यायचा आहे. जर तुम्ही एक देव आपलासा केला नाही तर तुम्हाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. कारण सुख संसारामध्ये इथून पाठीमागं कुणाला मिळालं नाही, संसारामध्ये सुख आता कुणाला मिळत नाही आणि इथून पुढं सुख संसारामध्ये मिळणार नाही. कारण एरती माईकी दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. तुम्ही म्हणाल ताई तुमचं ऐकून आम्ही आमचा एक देव करून घ्यायचा का? माझं नका ऐकू, तुकोबारायांचं ऐका. तुकोबाराय म्हणतात तसं तुम्हाला एक देव केल्याशिवाय सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. ताई ठीक आहे, तुकोबारायांचं ऐकून जर आम्ही आमचा एक देव आपलासा करून घेतला तर सुख म्हणजे नेमकं आम्हाला काय मिळेल? सुख बघा, ज्यावेळी आपण आपला एक देव आपलासा करून घेऊ त्यावेळी या मनाला त्या देवाच्या नावाचं वेड लागणार आहे. आणि एकदा का या मनाला देवाच्या नावाचं वेड लागलं की माझा भगवान परमात्मा स्वतःसारखा आपल्याला सुद्धा अविनाशी बनवून घेणार आहे. बघा, माझा तुम्हाला एक साधा सोपा सरळ प्रश्न आहे. अविनाश या शब्दाचा अर्थ काय होतो? अविनाश खाली बसलेले, खाली बसलेले अविनाश. वा, फक्त त्यांनाच येतं का? बाकीच्यांना भाषा कळा नाही का, अर्थ समजा नाही? बोलत चला बरं, आपली काही भांडणं नाही ना. आणि मग काय एवढे ग बसलात? ज्या गोष्टीचा कधी नाशच होणार नाही ती गोष्ट म्हणजे अविनाशी. बघा, तुम्ही म्हणाल ताई आम्ही वर्षश्राद्धाची कीर्तनं फार ऐकली. तुम्हीच कीर्तनकार वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये सांगत असता हा देह नशिवंत किंवा नशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. ताई, वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये तुम्हीच कीर्तनकार सांगत असता की मानव जन्माला आला म्हणजे त्याला मरावं लागतं, हे निश्चित आहे. आणि मग ताई आज तुकोबाराय म्हणतात की एक देव जर आपलासा केला तर या मनाला ते देवाच्या नावाचं वेड लागेल. आणि एकदा का मनाला देवाच्या नावाचं वेड लागलं की देव स्वतःसारखा अविनाशी बनवून घेणार आहे. ताई, अविनाश शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीच नाश होत नाही, ती गोष्ट म्हणजे अविनाशी. आणि जर आम्हाला देव अविनाशी बनवत असेल तर ताई आम्ही मरणारच नाही का? काय वाटतंय समोर बसलेले बाबा, आपण मरणारच नाही का? अहो, मरावं तर लागणारच आहे ना, मरावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. परंतु तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा आपल्याला अविनाशी कसं बनवतो तर शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका मने एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. नाशिवंत शरीर सोडून जरी आम्ही गेलो तरी आमची उत्तम कीर्ती मात्र पाठीमागं अविनाशी राहते. बघा, माझ्या तुकोबारायांनी उत्तम हा शब्द वापरलाय. जरा आता लक्ष देऊ नाही का? तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उत्तम शब्द वापरलाय म्हणजे माणसाची उत्तम कीर्ती पाठीमागं अविनाशी राहते. माणसाची जर उत्तम कीर्ती तुकोबारायांनी वर्णन केली असेल तर माणसाची वाईटही कीर्ती असते का दादा, मावशी? माणसाची वाईट कीर्ती असते? हा, म्हणजे माणसं वाईटही वागतात का? वागतात. आपली श्रीगोंदता आहेत का?
ऐका, देवानं 84 लाख योनी जन्माला घातल्या. किती रे दादा? हा, 84 लाख. कितवीला आहे रे तू? 5वीला आहे. ताट बस की मग. बाळा तुझं नाव काय आहे? चैतन्य. चैतन्य बाळा कितवीला जातो तू? 5वीला. तुमच्या घरी गाय आहे का? हा, पाहिली का तू गाय? श्रीगोंद्यात फिरताना नाही पाहिली? गाय पाहिली का? बैल पाहिलाय का? आता पोळ्याला पाहिला असेल ना रंग दिलेला. मला सांग बाळा, बैल आडवा आहे की उभा आहे? आडवा आहे. हुशार आहे बरं पोरग. बाळा बैल आडवा आहे. गाय कशी आहे? उभी का आडवी? आडवी आहे. बघ मांजर कसं आहे? आडवं आहे. कुत्रा, शेळी, बघ गाय, शेळी, कुत्रा, मांजर, माणसं. आडवं म्हणलं होतं का नाही? आता लक्षात घ्या, विनोदाचा भाग सोडून द्या. देवानं 84 लाख योनी जन्माला घातल्या, पण सगळे योनी देवानं आडवे जन्माला घातल्या. बाळा फक्त माणसाला एकट्यालाच उभं जन्माला घातलंय. हे तरी म्हणलं माणसाला उभं घातलंय. त्याला म्हणलं काय रे दादा, तुमच्या गावातली, एका ठिकाणी कीर्तनात विचारलं, म्हणलं काय रे दादा तुमच्या गावातली माणसं कशी आहेत? ते म्हणलं ताई सेम तुमच्यासारखी आहेत. तसे लहान लेकरं कधी काय बोलतेला अजिबात सांगता येत नाही. देवानं 84 लाख योनी जन्माला घातले, पण सगळे योनी देवानं आडवे जन्माला घातले आणि फक्त माणसाला एकट्यालाच उभं देवानं जन्माला घातलंय. का बरं देवानं असं केलं असावं? हा, कदाचित देवाला त्यावेळी वाटलं असावं, ज्यांना मी आडवं जन्माला घातले ती सरळ चालते, ज्यांना मी आडवं जन्माला घातले ते सरळ चालतात, पण ज्याला मी उभं जन्माला घातले ते मात्र आडवं चालते. जर यालाच आडवं जन्माला घातलं तर ही किती आडवं लागल? हा आडवा चालणारा माणूस प्रत्येक गावात आहे. माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात आहे. वाईट कामाला आडवा जाणार नाही, पण चांगल्या कामाला आडवा गेल्याशिवाय राहणार नाही. बघा हा आडवा माणूस एखाद्या गरीबाच्या लेकीचं लग्न जमू देणार? कोण मावशी? आडवा माणूस. बोलत चला. बघा हा आडवा माणूस गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार? कोण? आडवा माणूस. हा आडवा माणूस गावचा सप्ताह नीट पार पडू देणार नाही? कोण? आडवा माणूस. बघा आत्ताच आडवी माणसं आहेत असं अजिबात नाही. माझ्या तुकोबरायांच्या काळामध्ये सुद्धा ही आडवी माणसं होती. जर माझ्या तुकोबरायांच्या काळामध्ये आडवी माणसं नसती, चांगल्या कामाला आडवी जाणारी जर माणसं त्यावेळी नसती, तर माझ्या तुकोबरायांचा अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडवायला सांगितला असता का? माझ्या ज्ञानोबरायांच्या काळामध्ये जर आडवी माणसं नसती, तर माझ्या ज्ञानोबरायांना संन्याशाची कार्टी म्हणून कोणी हे नवलं असतं का? नसतं ना. म्हणजे त्यावेळी सुद्धा चांगल्या कामाला आडवी जाणारी माणसं होती, चांगल्या कामाला आडवी जाणारी माणसं आजही आहेत. म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं की माणसानं नेहमी चांगलं वागलं पाहिजे. बघा तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामाला नाही सहकार्य केलं, कमीत कमी तुम्हाला पाप नाही लागणार. तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामाला नाही सहकार्य केलं, तुम्हाला पाप नाही लागणार. पण तुम्ही जर का एखाद्या चांगल्या कामाला आडवे गेलात, मग मात्र तुम्हाला इथं तिथं जागा भेटणार नाही, थेट नरकात.
व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. मी नाही म्हणत नरकात जातात, तुकोबाराय म्हणतात. तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामाला आडवे गेलात मग मात्र तुम्हाला इथं तिथं जागा भेटणार नाही, थेट नरकात जावं लागेल. म्हणून माणसाची वाईट कीर्ती कधीही अविनाशी राहत नाही, त्यासाठी माणसाची उत्तम कीर्ती पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात माणसाची उत्तमच कीर्ती पाठीमागं अविनाशी राहते. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ हा वेगवेगळा निघू शकतो, कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही. वाणी जगद्गुरु तुकोबारायांची. आजही माझ्या तुकोबारायांच्या अभंगावरती, अभंगातल्या एका चरणावरती, चरणातल्या एका शब्दावरती महिना महिना कीर्तन आणि प्रवचन करणारी विद्वान माणसं आजही हयात आहेत. जर त्यांनाच अभंगाचा भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराला काय कळावा. परंतु माझ्या बुद्धीला जसा उमगेल तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रम ज्या निमित्तानं, ते निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे. चालू असणारा शारदीय नवरात्र उत्सव, या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. सर्वांना माहिती आहे आपल्या इकडे देवी भागवत सुद्धा चालू आहे. सर्व कथा सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. सिंदुरासुर नावाचा दैत्य भगवंताच्या श्वासापासून जन्माला आला. त्यानं देवाकडे वरदान मागून घेतलं की देवा, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्यानं या त्रैलोक्यावरती राज्य करावं. देवानं वरदान दिलं, तथास्तु. देवानं सांगितलं जा, आणि जात असताना या रस्त्यामध्ये जी पहिली मादी तुला भेटेल तिच्याशी संयोग कर आणि त्या संयोगातून तुला मुलगा होईल. हा सिंदरासूर निघाला. रस्त्यानं जाता जाता वनाच्या रस्त्यामध्ये एक उन्मत्त झालेली म्हैस दिसली. उन्मत्त झालेल्या म्हशीबरोबर या सिंदुरासुरानं संयोग केला. या संयोगातून म्हशीच्या पोटी मुलगा जन्माला आला, म्हणून त्याचं नाव महिषासूर ठेवलं. हा महिषासूर आता देवासमोर गेला. देव प्रसन्न झाले आणि देवानं आता सांगितलं, हे महिषासुरा, तुला काहीतरी वरदान मागून घे. त्यावेळी आता महिषासूर सांगू लागला, भगवंता, जर वरदानच द्यायचे ना तर मला असं वरदान द्या की मी कधी मरणारच नाही. देव सांगू लागले, अरे वेड्या, ज्याला मागतोय त्याला तरी हे चुकलंय का? त्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं. येथे उरून आले अवतार, येथे उरून आले अवतार. हो एरते पवन दिवस किती, येथे उरून एरती पामर जीव किती. देवाला सांगितलं, रे वेड्या, ज्याला तू मागतोयस की देवा मला मरणच नको, त्याला तरी हे चुकलंय का? देवानं सांगितलं, असं नाही जमणार, तू दुसरं काहीतरी मागून घे. त्यावेळी आता हा महिषासूर सांगू लागला, देवा ठीक आहे, मला मरण द्या, पण ते का फक्त स्त्रीच्या हातानंच. कारण त्याला माहिती होतं स्त्रीच्या हातून कोणतंही विघातक कार्य करणं हे अशक्य आहे. स्त्री अबला आहे. वरदान दिलं. या सिंदुरासुरानं मात्र या त्रैलोक्यावरती माज केला. देवा ब्राह्मणांच्या हत्या केल्या, गायीच्या हत्या केल्या
आता मात्र त्रैलोक्यावरती हाहाकार माजला. त्यावेळी या पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ही गाय आता ब्रह्मदेवाजवळ गेली. बघा, पृथ्वीरूपी गाय ब्रह्म यापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. आता गाय सांगू लागली, देवा आता मज भार सोसविना. काही जरी झालं तरी आता मला हे सहन होणार नाही. या महिषासुराचा वध झालाच पाहिजे. पण आता कुणाचं काहीच चाले ना, कारण एका पुरुषाच्या हातून याचा वध होणं अशक्य होतं. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या, विष्णूच्या आणि भगवान शंकराच्या कणाकणातून एका देवीची उत्पत्ती झाली आणि ही महिषासुरमर्दिनी त्यावेळी जन्माला आली. अनादि निर्गुणा, अनादि निर्गुणा प्रकृती भवानी, ओह महिषासुर मर्दना लागोने. अनादि निर्गुण प्रकटती भवानी, ओह महिषासुर मर्दना लागोने. अनादि निर्गुणा प्रकृती भवानी, ओह महिषासुर मर्दना लागोने. अनादि निर्गुण प्रकटती भवानी, ओह महिषासुर मर्दना लागोने. ही महिषासुर मर्दिनी जन्माला आली. कमरे गुडघ्यापर्यंत केस सव्वार, रक्तासारखे डोळे लाल बुंद, तिच्या हातामध्ये घट आहे. तिचं बोटानं तो मदिरा प्राशन करायचं चाललेलं आहे. जी बगदी डाळिंबी सारखी फुललेली आहे. तिचं रूपच त्या कारणा करताय. अकराळ विक्राळ असताना तिचं रूप जशी जन्माला आली तशी पर्वताच्या वास्तव्याला निघून गेली. काहींना प्रश्न पडतो, हिचं नाव पार्वतीच का? पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव पार्वती. त्या पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये वसलेली आहे. तितक्यामध्ये या महिषासुराचे सेवक मधु आणि कैटपानं तिला पाहिलं. जसं या मधु कैटपाचं लक्ष गेलं त्यावेळी अगदी लाखो सूर्यांना लाजवेल इतका प्रकाश तिचा पडलेला होता. ती महिषासुर मर्दिनी जशी यांच्या नजरेस पडली तसे दोघं अचंबित झाले. ऐकू द्या. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला बुधा गोंधळी भवानीचा. प्रकाश
लाखो स्त्रियांना लाजवेल इतकं तेज तिचं. मधु कैटपानं पाहिलं आणि या मधु कैटपानं त्या पर्वताच्या पायथ्यावरून या जगदंबेला हाक मारली, ए सुंदरी. जशी हाक मारली तसं आई जगदंबेनं हातामध्ये असणारा घट, मदिरा आहे त्या घटामध्ये, तो घट तडकन फेकून दिला. उभी राहिली. त्यावेळी मधु कैटप सांगू लागले, हे सुंदरी, अगं विश्वामध्ये नाही असं सौंदर्य, ते तुझ्या ठाई भगवंतानं रसरसून भरलाय. अगं आई, आमच्या महिषासूर महाराजांची पट्टराणी होशील, त्यांच्याबरोबर पाणी ग्रहण करण्याचा जरा विचार कर. त्यावेळी जगत जननी ही सांगू लागली, अरे मूर्खा, जो कोणी पुरुष माझ्या बरोबर बाहू युद्ध करताना मला हरवेल त्याच्याच बरोबर मी पाणी ग्रहण करेल. मधु कैटप ऐके ना. मधु कैटप सांगू लागले, अगं तू सुंदरी आहेस, लावण्यखनी आहेस, आरास पाणी आहेस, देखणी आहेस, तुझ्यासारख्या स्त्रीला ही युद्धाची भाषा शोभत नाही. आई, युद्धाचा विषय सोड आणि आमच्या महिषासूर महाराजांची पट्टराणी हो. आई जगदंबा ऐकायला तयार नाही. मधु कैटप गेले महिषासुराला सांगू लागली, महाराज, ओ महाराज, अहो त्रैलोक्य तुमच्या हातामध्ये, त्रैलोक्य तुमच्या मुठीमध्ये, त्रैलोक्याचे राजे आहात तुम्ही. अख्खं त्रैलोक्य जरी तुमच्याकडे असेल पण ती सुंदर युवती मात्र तुमच्याकडे नाही. महाराज, त्रैलोक्यामध्ये सौंदर्य नाही असं भगवंतानं त्या युवतीमध्ये रसरसून भरलाय. महाराज, काही जरी झालं तरी ती तुम्हाला मिळायला हवी. महिषासूर आता उठला. महिषासुरानं सांगितलं, जा आणि तिला माझ्याकडे घेऊन या. मधु कैटप निघाली. आता घनघोर असं युद्ध चालू झालं. पहिल्या दिवशी आई जगदंबेनं मधुला, दुसऱ्या दिवशी कैटपाला मारलं. 5 दिवस झाले, 5 दिवस अनेक असुरांचा वध केला. 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. 8 दिवस हैग्रीवाल्या रक्तबीजाला अनेक दैत्यांचा वध केला. आता मात्र 9वा दिवस, 9व्या माळेचा 9 दिवस आई आसनावरती बसलीच नाही. म्हणून आपणही कुणी आसनावरती बसत नाही. आईनं पायामध्ये चपला घातल्या नाही म्हणून आपण सुद्धा पायामध्ये चपला घालता का? आता ज्याची त्याची भावना असते तशी. 9 दिवस असं घनघोर असं युद्ध चाललं होतं. आता युद्धाचा 9वा दिवस. आता मात्र हा महिषासूर कंटाळला आणि महिषासूर आता सांगू लागला, आज मी स्वतः जाणार. स्वतः महिषासूर आता पर्वताच्या पायथ्याला येऊन उभा राहिला आणि त्या सुंदरीला आवाज दिला, ए सुंदरी, आतापर्यंत माझे सेवक येत होते पण आता स्वतः स्वामी आलाय. अगं आई, युद्धाचा विचार सोड, माझ्या बरोबर पाणी ग्रहण करण्याचा विचार कर, ऐक्या त्रैलोक्याची राणी होशील. पण त्यावेळी ही जगदंबा हसली आणि सांगितलं, महिषासुरा, आई, तुला जर माझ्याबरोबर पाणी ग्रहण करायची इच्छा आहे तर माझ्याबरोबर तुला बाहुयुद्ध करावं लागेल. आणि जर बाहुयुद्ध करत असताना तू जर मला हरवलंस त्याच वेळी मी तुझ्याबरोबर पाणी ग्रहण करेल. आता युद्ध चालू झालं. अख्खी देवी देवता हे युद्ध पाहायला आले. आता काय होईल? हा महिषासूर मर्दिनीला की ही भगवती महिषासुराला, महिषासूर जगदंबेला की जगदंबा महिषासुराचा वध करेल. युद्ध चालू झालं. पण त्यावेळी मात्र या भवानी आईनं एका फटक्यामध्ये या महिषासुराचं शिर धडाच्या वेगळं केलं. तो हा आजचा दिवस. विठ्ठल विठ्ठल. 9 दिवस युद्धाचे झाले. 10व्या दिवशी मात्र जगदंबेनं त्या महिषासुराला मारलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. ही अशी काहीशी कथा, मला पण त्यातलं जास्त काही माहिती नाही, अनेकांच्या वाचनामधून गेलेली आहे, परंतु हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य म्हणून ही जगदंबा तुमच्या पुढ्यात मांडण्याचा प्रयत्न केला. आता वळणार आहोत अभंगाकडे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा एक देव आपलासा केला पाहिजे तरच तुम्हाला संसारामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे. तसं तुम्हाला संसारामध्ये सुख मिळणार नाही. बघा, तुम्ही म्हणत असाल, ताई, जर संसारामध्ये सुखच मिळत नसेल तर आपण संसार सोडून द्यायचा का?
द्यायचा का सोडून? अजिबात नाही. संसारामध्ये असताना सुद्धा आपल्याला परमार्थ करता येतो कसा ऐका. ऐकू दे. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करा रे वेळोवेळा, भजन करा रे वेळोवेळा, एक जन्मी ओळखी करा मला, एक जन्मी ओळखी करा मला. संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करा रे वेळोवेळा. संसारात असायचंय पण संसारामध्ये असूनही नसायचंय, पण भजन मात्र वेळोवेळा करायचंय. पण आता उलट झालं. लोक परमार्थाच्या मागे नाही धावत, लोक धावतायत आज संसाराच्या मागे. प्रत्येक जण या प्रपंचामध्ये या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण संसारामध्ये सुख मिळत नाही. काका किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 31 वर्ष तुमच्या लग्नाला झाले. बघा तुम्ही 31 वर्षापासून संसार करताय, 31 वर्षापासून तुम्ही प्रपंच करताय. मला खरं खरं सांगा, 31 वर्षात संसार करत असताना तुम्हाला सुख मिळालं का दुःख मिळालं? एकच सांगा, ऑप्शन एकच. मावशी आल्यात का कीर्तनाला? त्याच्यामुळे तुम्ही म्हणायचं धाडस केले. पण तुम्ही खरं खरं सांगितलं, संसारामध्ये काय मिळालं? दुःख मिळालं. दुःख सोडून दुसरं काही सुद्धा मिळालं नाही. आणि सुखाचा विचार. संसारामध्ये सुख हा शब्द आमच्या कानाला ऐकायला सुद्धा मिळत नाही. पण तुम्ही म्हणता 31 वर्षापूर्वी लग्न केलं. मला सांगा, सुख मिळावं म्हणून केलं का दुःख मिळावं म्हणून? सुखासाठी केलं, पण सुख मिळालं? अजिबात सुख मिळालं नाही. पण लग्नाच्या अगोदर काय वाटत होतं? संसारात सुख आहे, म्हणजे संसारात सुख मिळणार होतं, पण संसारात सुख मिळालं नाही. आता ज्यांचं लग्न झालं नाही बाबा, त्यांना वाटते संसारात फार सुख आहे. आता आमच्या मृदंगाचार्यांचं लग्न नाही झालेलं, त्यांना वाटतं संसारात सुख आहे. 2 तास पखवाज वाजवायचा काय एवढं सोपं आहे का? पखवाज वाजवणं सगळं अंगठीलं होते. महाराज 2 तास कीर्तनात पखवाज वाजवता, सगळं अंग दुखून येते. असं वाटतं घरी गेल्यावर हात दाबायला बायको पाहिजे म्हणतात.
महाराज तुम्ही कीर्तनात 2 तास पखवाज वाजवता, असं वाटतं घरी गेल्यावर हात दाबायला बायको दाबतेत का हात? खरं सांगा बरं, आईच्या दारात येत दाबतेत. तुम्ही धन्य आहेत महाराज. आता टाळकऱ्यांची उभं रव पायी दुखत आहेत, असं वाटतं घरी गेल्यावर पायी दाबाई बायको पाहिजे म्हणतात. बाबा पाय दाबत वा वा वा, फार खरं सांगितलं बरं. आता गायनाचार्यांची गळे दुखत आहेत गायन करू करू, असं वाटतं घरी गेल्यावर गळा दाबायला नाही म्हणणार हो महाराज, गळा चोळायला. बायको चोळणार अजिबात नाही. जोपर्यंत लग्नच होत नाही तोपर्यंत वाटतं संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे. पण वास्तविक पाहता ज्यावेळी आम्ही संसारात पडतोय त्यावेळी मात्र आम्हाला कळून चुकतं संसारामध्ये दुःख सोडून काही सुद्धा नाही. डोळ्याला सुख वाटतं पण वास्तविक पाहता संसारात सुख नाही. सुख पाहता जवापाड आणि दुःख पर्वता एवढे. या संसारामध्ये भले भले फसलेत, तुमच्या माझ्यासारखे फसलेत, यात नवल नाही. संसाराची बाधा कुणा कुणाला झाली ऐका, ऐकू द्या. इंद्रा पडली भाग चंद्र झाला चाळा भजनाचा. अहो तुमच्या माझ्यासारख्यांनाही संसाराची बाधा होते, याच्यामध्ये नवल नाही. पण इंद्राला बघ पडली, चंद्र काळा झाला आणि नारद भजनाचा चाळात चुकून गेला. हा प्रपंच आहे, हा संसार, हा कुणाला सुद्धा सोडत नाही. परंतु या संसारात असताना सुद्धा आपल्याला परमार्थ करता येतो, आपल्याला भक्ती करता येते.
साधावा प्रपंच असोनी परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग. बघा, प्रपंचात असताना सुद्धा आपल्याला परमार्थ करता येतो, प्रपंचात असताना सुद्धा आपल्याला भक्ती करता येते. परमार्थ फार सोपा आहे, भक्ती फार सोपी आहे. कुणासारखी भक्ती केली पाहिजे, कुणासारखा परमार्थ केला पाहिजे, जरा लक्ष देऊ नाही का. कनिष्ठ जातीमध्ये माझ्या चोखोबरायांनी जन्म घेतला. जातीनं कनिष्ठ आहे. कनिष्ठ जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा माझ्या चोखोबरायांचं नाव आजही आमच्यासारखे वारकरी काढतायत. बघा, प्रपंच अगदी गरिबीचा आहे, संसार अगदी गरिबीचा आहे. सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत होती. परिस्थिती गरिबीची जरी असली तरी मनाची मात्र श्रीमंती होती. माझ्या चोखोबरायांच्या प्रपंचावरती एक संकट आलं. एक लक्षात ठेवा, संकट आलं की समजायचं देव जवळ आला. देवाची ते कोण आला ज्याच्या घरा, देवाची ते कोण आला ज्याच्या घरा, देवाचे गुण लाजाचा घरा, देवाचे गुण लाजाचा त्याच्या पडेचिरा संसाराशी. दुःख आलं ना की समजायचं देव जवळ आला. सुखामध्ये कधी आपल्याला देवाची आठवण होतच नाही, पण दुःख आल्यानंतर देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. माझ्या चोखोबरायांच्या प्रपंचावरती आता संकट आलं. चोखोबरायांच्या पत्नी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक, ओ मालक, ऐका ना, मालक, आपली परिस्थिती फार गरीब आहे. हो मालक, आपल्या घरामध्ये अन्नधान्य नाही आहे. पण मालक ऐका ना, या सगळ्या गोष्टीचे मला जाण आहे. पण मालक, आता माझे 9 महिने 9 दिवस भरत आलेत. मालक, मालक, मला सासू नाही आहे, तुम्हाला आई नाही आहे, मला सुद्धा आई नाही आहे. पण मालक, बाळणपण करण्याकरता आपल्या घरामध्ये एक महिला पाहिजे, एक बाई माणूस पाहिजे. कारण बाळणपण ही अशी गोष्ट आहे की बाळणपणामध्ये तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही. मालक ऐका ना, जा ना ओ मालक, तेवढं बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. पूर्वी नणंद जर आपल्यापेक्षा मोठी असेल तर त्या नंदेला बाईसाहेब म्हणलं जायचं, नंदेला ताईसाहेब म्हणलं जायचं. तसं आता चोखोबरायांच्या पत्नी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक जा ना, मालक, मालक जा ना, तेवढं बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. चोखोबरायांनी सांगितलं, ठीक आहे. त्या भगवान परमात्माचं दर्शन घेतलं. छोटीशी झोपडी. पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब असायची, पण लोकांची मन मात्र श्रीमंत होती. बरोबर आहे ना बाबा? पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब असायची, पण लोकांची मन श्रीमंत होती. पण आता याच्या उलट झालं. लोकांची परिस्थिती श्रीमंत होत चालली, पण लोकांची मन मात्र भिकारी झाली. फार अवघड झालं. पूर्वी जर घरी एखादा पाहुणा आला, मी आताच सांगत नाही, पूर्वीचं सांगते, पूर्वी जर एखादा पाहुणा घरी आला, मोबाईलच्या काळाच्या अगोदर जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला मामा, तर पाहुणा घरी आल्याबरोबर विचारपूस करायचा, पाऊस बरा झालाय, पीक पाणी चांगलंय, जनावरं किती आहेत, मुलगी नांदायला गेली, तिचं बरं आहे का, तिच्या सासरी बरं आहे का, तिची लेकरं बरी आहेत का, तिच्या इकडे पाऊस बरा झालाय का. परंतु आता हे पाहायला मिळत नाही. पूर्वी जर पाहुणा आला तर गप्पा मारण्यामध्ये अख्खी रात्र निघून जायची. बरोबर आहे ना बाबा? पूर्वी गप्पा मारण्यामध्ये सगळी रात्र निघून जायची, लोकांना झोपा सुद्धा लागत नव्हत्या, कारण प्रेम होतं, मनामध्ये आदर होता. परंतु आता याच्या उलट झालं. आता जर का एखादा पाहुणा आपल्या घरी आला, पाहुणा घरी आल्याबरोबर अजिबात विचारपूस करणार नाही. पाहुणा घरात आल्याबरोबर विचारतो, तुमच्याकडे सीपीनचा चार्जर आहे का? खरे का खोटे? कुठं गेलं प्रेम? कुठं गेलं? मोबाईल मध्ये
फार अवघड झालं. चोखोबरायांची परिस्थिती गरिबीची, पण माझ्या चोखोबरायांचं मन मात्र श्रीमंत आहे. सकाळी सकाळी पंढरपूरच्या मालकाचं माझ्या विठुरायाचं दर्शन घेतलं. पाणी पिऊन माझे चोखोबराय आता बहिणीला घ्यायला निघाले. पायामध्ये चपला घातल्या, काही अंतर चालत गेले. काही अंतर चालत गेल्याच्या नंतर मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. बहिणीच्या घराचा रस्ताच विसरून गेले. बहिणीचं घर लक्षातच राहिलं नाही, प्रपंच नाही लक्षात राहिला. आता माझ्या बायकोचं बाळंतपण होणार आहे. नाही बायको लक्षात राहिली, घरही लक्षात राहिलं नाही, बायकोही लक्षात राहिली नाही आणि बहीणही लक्षात राहिली नाही. माझ्या चोखोबराई सगळं काही विसरून गेले आणि पंढरीला जाणारा रस्ता धरला. पंढरपूरचा रस्ता पकडला. इतकं सुख आहे महाराज त्या रस्त्यामध्ये. ते सुख फक्त चालण्यामध्ये नाही, ते सुख फक्त त्याच्या दर्शनामध्ये नाही, ते सुख त्या भजनामध्ये आहे. जे वारकरी रस्त्यानं गात गात जातात. ऐकू द्या. गातो नाचतो आनंदी गातो नाचतो आनंदी गातो नाचतो आनंदी गातो नाचतो वाटीचं सुख आहे महाराज. ते त्या भगवान परमात्म्याचं भजन करणं, जे आम्ही सगळे, मी तर सांगेल की जे कट्टर वारकरी आहेत त्यांच्या लक्षात येईल. फक्त चालण्यामध्ये सुख नाही, फक्त पंढरपूरमध्ये गाडीनं जाऊन दर्शन घेण्यामध्ये सुख नाही. वारकरी रस्त्यानं जात असताना भजन करतात, त्या भजनात सुख. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. ऐकू द्या. आता हात खाली घेतले का? या भजनामध्ये सुख आहे. माझे चोखोबाराय चालत चालत पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर एक विधी सांगितलाय, चंद्रभागे स्नान तुका मागे हीच दान. जे कट्टर वारकरी ते गेल्या गेल्या पंढरपूरला दर्शनाला जातच नाहीत,
पहिल्यांदा चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि नंतरच माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. तसं चोखोबारायांनी स्नान केलं आणि आता दर्शनाला निघाले. दर्शन बारीमध्ये चालतायत, पण त्या पंढरपूरच्या मालकानं, माझ्या विठुरायानं, माझ्या विठ्ठलानं त्या विटीवरती उभा राहून जरा डोकून पाहिलं तर माझा चोखा माझ्याकडे दर्शनाला आला. बहीण नाही लक्षात राहिली. अरे आज उद्या बायकोचं बाळंतपण होणार आहे. नाही लक्षात राहिलं. माझा चोखा सगळं काही विसरला आणि माझा चोखा माझ्या दर्शनाला आलाय. काय तो भाव आहे. ऐका, काळजी त्या भगवान परमात्म्याला वाटू लागली. आता माझा चोखा माझ्याकडे आला ना, त्याची बहीण मला व्हावं लागेल. चोखोबाची बहीण व्हायचं भाग्य या पंढरपूरच्या मालकाला, माझ्या विठ्ठलाला लाभलं. विटेवरून उडी मारली आणि आता चोखोबाची बहीण व्हायचं आहे. चोखोबाची बहीण होणं एवढी सोपी गोष्ट नाही. परिस्थिती गरिबीची आहे. परिस्थिती गरिबीची आहे म्हणून 3 दडपे एकत्र केलेलं, दंड घातलेलं, पातळ घातलं. आता दंड घातलेला आम्हाला कळणार नाही, कारण आमचे 2-2 कपाट साड्यांनी आधीच भरले. दंड बाबा आम्हाला काय कळणार. पूर्वी वर्षाला 1 साडी घेतली जायची. 30 साडी फाटेपर्यंत शिवून तीच घालायची. पूर्वी अंग झाकण्याकरता कपडे घातली जायचे, पण आता कपडेच अशी निघाली की जे अंग दाखवण्याकरताच. उलट झालं ना फार. ऐका, 3 दडपे एकत्र केलेलं त्यालाही ठिगळ पडले. त्याला दंड घातला, सुंदर असं पातळ घातलं. पायामध्ये शिवलेल्या चपला आहेत. 1 रुपयाच्या नाण्या एवढं कुंकू आहे. काख्यामध्ये 1 गाठोडं, डोक्यावरती 1 गाठोडं. चोखोबाची बहीण व्हायचं ना, एवढं सोपं आहे का चोखोबाची बहीण होणं. पंढरपूरच्या मालकाला सुद्धा फाटलेलं पातळ घालावं लागलं. आता चोखोबाच्या दारात आले. सूर्यास्ताची वेळ झाली. पण जसं सूर्यास्ताची वेळ झाली, चोखोबारायांच्या पत्नी आता देवाच्या त्या मूर्तीसमोर उभ्या होत्या. देवाला भांडत होत्या, का रे देवा, जो भक्त तुझी मनापासून भक्ती करतो त्याची तू अशीच परीक्षा घेतोस का. अरे मालक, कधी सकाळी दिवस उगवल्याबरोबर गेलेत रे, पण देवा दुपारी येतो बोलले, पण आता सूर्यास्ताची वेळ झाली, माझे मालक अजून आले कसे नाहीत. इतक्यामध्ये दरवाजावरती थाप पडली. वहिनी उघडा दार हाका मारी. भगवान परमात्म्यानं चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं. दरवाजावरती थाप टाकली. वहिनी, वहिनी, मी तुमच्या दारात आली. वहिनी, दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला आणि बाईसाहेब दारात दिसल्या. आता चोखोबारायांच्या पत्नी बाईसाहेबांना म्हणू लागल्या, बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले. बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं ओ बाईसाहेब, तुम्हाला देवानंच पाठवलं असावं. कुणाला म्हणतायत? देवालाच. बरं झालं बाईसाहेब, अहो तुम्हाला देवानंच पाठवलं असावं. तुमचे दादा माझे मालक कधी सकाळी तुम्हाला आणायला गेलेत. आता भगवान परमात्मा सांगू लागला, ओ वहिनी, मला माझ्या दादानंच पाठवलंय. आता मी आले ना, दादाचं काय काम इथे. मी तुमचं सगळं काही काम करेल वहिनी, आता दादाचं काही काम नाही. भगवान परमात्मा चोखोबारायांच्या घरी आता राबू लागला. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून याचा दिनक्रम चालू झाला. पहाटे 3 वाजता उठावं. कुडाचं घर आहे ना, आता कुडा मला कळणार पण नाही. कुडाचं घर आहे, तो कुड लिपून काढला. त्याला पोथरा दिला. चूल सारवून काढली, घर सारवून काढलं. छोटंसं घर, त्याच्या पुढे छोटंसं अंगण आहे. गरीबाला कुठून येणार मोठं अंगण. छोटंसं अंगण आहे दारापुढे. त्या छोट्याशा अंगणामध्ये
आता सडा मारला, सडा टाकला, चूल पेटवून पाणी ठेवलं, अंघोळ केली, बागेमधून फुलं तोडून आणली, देवपूजा केली. चोखोबरायांचं छोटंसं अंगण आहे, त्या अंगणामध्ये माझा भगवान परमात्मा पालथी मांडी घालून बसला, मान खाली घातलेली आहे, हातामध्ये रांगोळी आहे, हातामध्ये रांगोळी, मान खाली घालून त्या छोट्याशा अंगणामध्ये हा माझा भगवान परमात्मा आज रांगोळी काढू लागला. चोखोबरायांच्या घरचं सगळंच काम माझा भगवान परमात्मा करू लागला. स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, कपडे धुवायचे, सगळं काही काम माझ्या भगवान परमात्म्याने केलं. बघता बघता आता चोखोबरायांच्या पत्नीच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या. आता बाळणपणाच्या कळा येऊ लागल्या, प्रसूतीची वेळ जवळ आली. आता मात्र त्यांना त्रास सोसवेना. आता भगवान परमात्मा बाळणपण करू लागला. बघता बघता कानावरती लेकराची आरोळी आली आणि जसा लेकराचा ओरडण्याचा आवाज कानावरती आला तसा हा जगाचा मालक चोखोबरायांच्या पत्नीला सांगू लागला, वहिनी, ओ वहिनी, मी आत्या झाले. वहिनी, तुम्ही आई झालात. माझा दादा बाबा झालाय, सुंदर असा मुलगा झालाय बघा तुम्हाला. आता बाळंतीन बाईचं काही काही करावं लागतं माझ्या माता माऊल्यांना चांगलं माहिती आहे. सगळं काही काम हा भगवान परमात्मा करू लागला. सगळं काही काम माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. एवढंच नाही, मी तर सांगेल की सुखाचं बाळणपण, सुखाचा शब्द लक्षात ठेवा, सुखाचं बाळणपण आईच्या व्यतिरिक्त जगामधली कुठलीही स्त्री करू शकत नाही. बाळणपण आता हा भगवान परमात्मा करू लागला. लेकराची टाळू भरावी, त्याची मालिश करावी, त्याला नहू घालावी, बाळंतीन बाईला नहू घालावी, तिचं पथ्य पाणी द्यावं, सगळं काही करावं. आता कपडे भरपूर व्हायला लागले, कपडे डोक्यावरती घ्यावे, नदीवरती जावं, नदीवरून कपडे धुवून आणावे, सगळं काही काम हा भगवान परमात्मा करू लागला. बघा, बघता बघता 4, 10, 12 सुवासिनी बोलवल्या, साखर पानं वाटली आणि साखर पानं वाटल्याच्या नंतर त्या लहान लेकराचं नाव कर्ममेळा असं ठेवलं. नाव ठेविले कर्ममेळा. कर्ममेळा लेकराचं नाव ठेवलं. आता चोखोबराई यायची वेळ झाली, चोखोबराई परतायची वेळ झाली. आता मात्र बाईसाहेब वहिनींना सांगू लागले, ओ वहिनी, आता मला माझ्या घरी जावं लागेल. वहिनी, फार दिवस झालं बघा तुमच्या इथे येऊन, नाहीतर रागे भरतील मला धनी माझे. वहिनी, मी जर नाही ना गेले तर माझे धनी मला रागवतील, माझे मालक ओरडतील, अहो हाच जगाचा मालक आहे. याला कोण बोलणार आहे? पण चोखोबराई यायची वेळ झाली. आसपासच्या बायका विचार करू लागल्या, देवानं किती मोठा बदल केला हिच्यात. इथून पाठीमागं यायची, दरवेळेस भांडूनच जायची, पण आता सगळंच काम करते, भांडी घासते, कपडे धुते, स्वयंपाक करते, सगळं काही करते. देवानं किती बदल केला हिच्यात. आता जायची वेळ आली. आता मात्र बाईसाहेबांनी हात जोडले, वहिनी, वहिनी, मला आता जावं लागेल. पण आता वहिनी सांगू लागल्या, बाईसाहेब, तुम्ही आता असं जाऊ नका, येऊ द्या धनी, करतील बोळवण. माझ्या धन्याला येऊ द्या, तुमच्या दादाला येऊ द्या बाईसाहेब, ते तुमची बोळवण करतील, तुम्हाला साडी घेतील, चोळी घेतील, बांगड्या भरतील. अहो माझ्यासाठी एवढं काही केलंय, माझी आई सुद्धा मला तुम्ही आठवण दिली नाही. बाईसाहेब, आता तुम्ही जायचं नाही असं. अहो मीच गेली असते बाजारामध्ये, मीच तुम्हाला साडी आणली असती, चोळी आणली असती, बांगड्या भरल्या असते, पण आम्ही गरीब आहेत ना, या गावामध्ये आम्हाला कुणी ओळखत नाही. ऐका, तुमच्या दादाला आणि माझ्या धन्याला येऊ द्या, ते तुमचं सगळं काही करतील आणि मग तुम्ही जा. त्यावेळी या जगाच्या मालकानं हात जोडले, ओ वहिनी, तुमची साडी नको, तुमची चोळी नको, तुमची बांगडी सुद्धा नको, पण वहिनी ऐका ना, माझ्या दादाचा संसार फाटका आहे. वहिनी, माझा दादा फार गरीब आहे हो, फक्त माझ्या दादाचा संसार एवढा जपा वहिनी. त्या भक्ता करता भगवान परमात्मा काहीही करायला तयार होतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. वहिनी, कपडे धुवायचा जर कंटाळा आला, माझं ध्यान करा, मी तुमची कपडे धुवून द्यायला येईल. तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला, तुमचा स्वयंपाक मी करेल, फक्त माझ्या दादाला सांगू नका, माझ्या दादाचं मन दुखवू नका. ऐका, प्रपंचामध्ये फार असं दुःख होतं, पण माझ्या चोखोबरायांनी मात्र एक देव आपलासा करून घेतला. संसारामध्ये सुख नावाची गोष्ट प्राप्त झाली. सुख फक्त मिळालं नाही, तो सुख पायात लोळू लागलं.
आणि तुम्हाला पण जर सुख पाहिजे असेल तर ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा एक देव आपलासा करून घ्यायचा आहे, त्याशिवाय सुख मिळणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला एक देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नये. एक देव आपलासा केल्याशिवाय सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. सुख नावाची गोष्ट माझ्या चोखोबरायांना मिळाली. प्रपंचामध्ये दुःख होतं, पण देवाला आपलंसं करून घेतलं आणि भगवान परमात्मा त्यांच्या घरी राबू लागला. राजसूय यज्ञामध्ये माझ्या देवानं पत्रावळे उचलायचं काम केलं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, त्याच्या रथाची घोडी धुतली. भक्ताची भक्ती जर खरी असेल तर देवाला सुद्धा त्याचा सांभाळ हा करावाच लागतो. ऐकू द्या. मागे पुढे उभा राणी सांभाळता, 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 मागे पुढे उभा राणी सांभाळता. आलिया गात निवराया, आलिया गात निवराया, हो हो, आलिया गात निवराया, आलिया गात निवराया. पडिये देह बाबा पूजा निवासना, मोया विवासना, पडिये देह बाबा मोया मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आघात निवाराया. देवाला सुद्धा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ हा करावाच लागेल, कारण त्याचा स्वभावच आहे. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची वाणी. चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची वाणी. दसकळा म्हणे धन्य तुझे विठोबा. ओ चतुरा तो जिरोमन, कुंडला वंदनाची गात, चतुरा तो जिरोमन, कुंडला वंदनाची गात.
ऐकुये वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई गर्भामध्ये असणारं लेकरू त्या आईला सांगता आई अगं मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना तरी मी सुद्धा वंशाची पंथी आहे. नवरात्र त्यावेळी खऱ्या अर्थानं साजरी होईल ज्यावेळी मुलगी गर्भातही सुरक्षित राहील आणि बाहेर आल्यावरही सुरक्षित राहील त्यावेळी खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव साजरा केला जाईल. असो आपली वेळ झाली आहे. तुकोबारायांचा अभंग घेतला होता. अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर माझ्या वाणीतून कोणाला अपशब्द गेला असेल तर माझ्या वाणीचे माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करा. जे काही बरोबर होतं ते तुम्हा सर्व संत माईबाप माझे स्वर्गवासी वडील ह व प काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद जाता जाता एकच सांगून जाईल की नाही देवाची देवपूजा करता आली तरी चालेल, नाही आळंदी पंढरीची वारी करता आली तरी चालेल, नाही कपाळाला अष्टगंध बुक्का लावला तरी चालेल, परंतु आपल्या घराच्या ओट्यावरती बसणारा आपला म्हातारा बाप तो आपल्याला विठ्ठला समान असला पाहिजे. घरामध्ये एखाद्या कोपऱ्याला बसणारी आमची म्हातारी माऊली ती आम्हाला रखुमाई समान असली पाहिजे. ज्यावेळी तुमच्याकडून हे घडेल त्यावेळी खऱ्या अर्थानं समजून जा की आज आपण खूप मोठा परमार्थ करतोय. दोन तास मी सांगितलं की जीवन जगत असताना एका देवाला आपलंसं करा, एका देवाला आपलंसं करा. आज खऱ्या अर्थानं मी माझ्या जीवनामध्ये एका देवाला आपलंसं केलं. संसार करत असताना आज लोक सांगत असेल संसारामध्ये दुःख आहे, परंतु मी सांगेल आज मला संसारामध्ये सुख मिळालं आणि सुख फक्त मिळालं नाही तर सुख आज माझ्या पायात लोळतंय. याचं कारण आहे का मी एका देवाला आपलंसं करून घेतलंय ते म्हणजे अदमापूरचे श्री संत बाळूमामा. मला वाटते महाराजांनी त्याच्यावरती बोलले की ताईंचे यूट्यूबला बरेच कीर्तनं बाळूमामांच्या चरित्रावरती आहेत. महाराज बाळूमामांचं चरित्र जर म्हणलं तर अगदी मोजक्या कीर्तनकारांची अगदी बोटावर मोजणे इतके कीर्तनकारांची यादी आम्हाला समोर पाहायला मिळते. आणि बाळूमामांच्या चरित्राचा अभ्यास केला. बाळूमामांचे ज्या दिवशी पाय पकडले जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या देवाचे पाय पकडावेच लागतात. मग अशा देवाचे पाय पकडा की ज्या देवाचे पाय पकडल्याच्या नंतर पुन्हा कोणासमोर हात जोडायची वेळच येत नाही. आज मी बाळूमामांचे पाय पकडले, बाळूमामांच्या चरित्राचा अभ्यास केला, अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव झालं. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत कीर्तन केले. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक यासारख्या शहरामध्ये 3 ते 4 वेळा कीर्तन करण्याचा योग आला. आज 30 ते 40 हजार पब्लिकमध्ये मी कीर्तन करते. परंतु याच्यामध्ये माझं काही नाही. बाळूमामांचे पाय पकडले आणि त्या दिवसापासून सुखच सुख मिळालं. म्हणून तुम्हालाही सांगेल कोणत्या तरी एका देवाचे पाय पकडा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. माझं कीर्तन कुठलंही असू द्या, कीर्तन वर्ष श्राद्धाचं असो, कीर्तन सप्त्यातलं असो, कीर्तनाचं निमित्त काही असो, परंतु बाळूमामांचा जय जयकार झाल्याशिवाय माझ्या कुठल्या कीर्तनाची सांगताही होतच नाही. म्हणून सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. ज्याला ज्याला वाटतं मी माणूस आहे अशा प्रत्येकानं आपले दोन्ही हात वरती करा. कलाकार सोडून बाहेर उभं राहिलेले सुद्धा या सर्वांनी आपले दोन्ही हात वरती. ऐकू द्या. हॅलो बाळूमामा Oh
मस्तक ठेवते. तुम्हाला चालू असणारं कीर्तन या मराठी तडका यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर बाळूमामांच्या चरित्राचे व्हिडिओ जर पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर भक्तिमय छाया या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला ती पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आजचे जे ज्यांचं सौजन्य आहे ते कोथिंबिरे कुटुंब. आमच्या मनीषाताईंचा हट्ट होता की ताईंचं कीर्तन झालंच पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज या साळवन देवीच्या प्रांगणामध्ये मी माझं अहम भाग्य समजते की माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराला आईच्या समोर सेवा करायची संधी लाभली. म्हणून सर्व ग्रामस्थांच्या चरणी मस्तक ठेवते, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. झालेली कीर्तनरूपी सेवा आईच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम